नमस्कार. आपण रोज वापरतो ते ॲप्स, आपलं पुढचं करिअर, सगळीकडे AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपलं जग बदलतोय. पण हे सगळं नक्कीच चालतं कसं? चला, आज आपण हेच रहस्य सोप्या भाषेत समजून घेऊया. एक गंमतशीर प्रश्न आहे. आपण रस्त्यावर पोचायच्या आधीच आपल्या फोनवरच्या मॅपला कसं कळतं की पुढे ट्रॅफिक जॅम आहे? नाही यात काही जादू वगैरे नाहीये. यामागे आहे एक जबरदस्त तंत्रज्ञान. आणि त्याचं उत्तर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. बरं, हे फक्त ट्रॅफिकपुरतं मर्यादित नाहीये हां. आपल्या रोजच्या आयुष्यातल्या कित्येक तरी गोष्टी हे तंत्रज्ञान सोपं करतंय. चला तर मग AIच्या दुनियेत शिरूया, पण जरा वेगळ्या पद्धतीने. आपण हे सगळं एका शाळेच्या उदाहरणातून समजून घेऊ. म्हणजे मोठे मोठे अवघड वाटणारे शब्दसुद्धा अगदी सोपे होऊन जातील. ओके, तर सगळ्यात आधी सर्वात मोठी संकल्पना आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा AI याचा सरळ साधा उद्देश काय? तर मशीनला माणसासारखं हुशार बनवणं. अगदी बघा, जसे एखाद्या शिक्षकाचं ध्येय काय असतं, आपल्या विद्यार्थ्याला हुशार बनवणं, तसंच काहीसं. आता येतो दुसरा शब्द, मशीन लर्निंग म्हणजे ML. ही ना AI पर्यंत पोहोचायची एक पद्धत आहे. यात मशीनला आपण नियम नाही शिकवत, उलट त्याला भरपूर डेटा, भरपूर उदाहरणं देतो. जसं एखादा विद्यार्थी नुसतं पाठांतर करण्याऐवजी खूप सारे सराव पेपर सोडून शिकतो ना, अगदी तसंच हे मशीन अनुभवातून शिकतं. आणि मग येतं डीप लर्निंग म्हणजे DL. हे तर मशीन लर्निंगचं एक सुपर ॲडव्हान्स्ड व्हर्जन आहे. असं समजा की हा एक असा जिनियस विद्यार्थी आहे ज्याचा मेंदू एकाच वेळी अनेक लेव्हल्सवर विचार करतो. आणि म्हणूनच चेहरा ओळखणं किंवा आवाज ओळखणं अशी जी खूप कॉम्प्लेक्स कामं आहेत ना, ती तो अगदी सहज करतो. सो या तिघांमधला संबंध लक्षात ठेवायला अगदी सोप्पा आहे. बघा, AI म्हणजे शाळेचे प्रिन्सिपल, जे सगळ्या सिस्टीमवर लक्ष ठेवतात. मशीन लर्निंग म्हणजे तो विद्यार्थी जो अनुभवातून शिकतो. आणि डीप लर्निंग म्हणजे एक डिटेक्टिव्ह जो प्रत्येक लहान-सहान क्लू तपासून एक मोठं रहस्य सोडवतो. चला, आता ही सगळी थिअरी झाली. आता हेच आपण एका रोजच्या उदाहरणातून पाहूया. गुगल मॅप्स तो वाहतुकीचा इतका अचूक अंदाज लावतो कसा? काय वाटतं? तर गुगल मॅप्सची जी AI सिस्टम आहे ना, ती चालते प्रचंड मोठ्या डेटावर. ह्यात काय काय येतं माहितीये? आपल्या सगळ्यांच्या फोनमधनं येणारा लोकेशन डेटा, रस्त्यांचा जुना ट्रॅफिक पॅटर्न, गाड्यांमधले GPS सिग्नल्स, इतकंच काय तर आपण जे अपघात किंवा रस्ता बंद असल्याची माहिती देतो ना, ते सुद्धा. आणि ही AI सिस्टम काम करते फक्त 3 सोप्या स्टेप्समध्ये. स्टेप 1, ती बघते की रस्त्यावर गाड्यांचा स्पीड कमी झालाय का. स्टेप 2, मग ती स्वतःला विचारते की अरे, या वेळेला इथे एवढी गर्दी असणं नॉर्मल आहे की काहीतरी वेगळं घडतंय. आणि मग येते स्टेप 3. या सगळ्या माहितीवरून ती भविष्याचा अंदाज लावते आणि आपल्याला एक फास्ट पर्यायी रस्ता दाखवते. आणि झालं. म्हणून पुढच्या वेळी जेव्हा गुगल मॅप्स तुम्हाला एखाद्या भयानक ट्रॅफिक जॅममधनं वाचवेल ना, तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा. याच्यामागे एक जबरदस्त AI सिस्टम काम करतीये, जी तुमच्या माझ्यासारख्या लाखो लोकांच्या प्रवासांमधनं सतत शिकतीये आणि अजून जास्त हुशार होतीये. बरं, आता करिअरबद्दल बोलूया. हे तंत्रज्ञान आपल्यासाठी नेमक्या काय संधी घेऊन येतंय? आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? यासाठी कोडर असण्याची किंवा कोडिंग घेण्याची अजिबात गरज नाही. खरं तर AIच्या दुनियेत आता अशा भन्नाट नोकऱ्या तयार होत आहेत, जिथे कोडिंगपेक्षा कम्युनिकेशन स्किल, क्रिएटिव्हिटी आणि प्लॅनिंग जास्त महत्त्वाचं ठरते. का? कारण टेक्नॉलॉजी आणि माणूस यांना जोडण्यासाठी अशाच लोकांची गरज आहे. मग ते प्रॉम्प्ट इंजिनियर असो किंवा AI एथिक्स ॲनालिस्ट, संधी भरपूर आहेत. चला एक उदाहरण घेऊया. AI प्रॉडक्ट स्ट्रॅटेजिस्ट. आता या व्यक्तीचं काम काय आहे? तर बाजारात कुठलं AI प्रॉडक्ट आणायला पाहिजे आणि का आणायला पाहिजे हे ठरवणं. म्हणजे ग्राहकांना त्याची गरज आहे का हे ओळखणं. आता यासाठी मार्केटची समज लागते, विचार करण्याची ताकद लागते, कोडिंगची नाही. आणि अंदाज आहे या कामासाठी पगार किती असू शकतो? भारतात या रोलसाठी वर्षाला तब्बल 65 लाख रुपयांपर्यंतचं पॅकेज मिळू शकतं. म्हणजे एकदम स्पष्ट आहे की AI रिव्होल्यूशन फक्त कोडर्ससाठी नाहीये. पण एक मिनिट, इतकं पॉवरफुल तंत्रज्ञान वापरताना काही नियम पाळणं तर आलंच. AI फक्त स्मार्ट असून नाही चालणार. ते रिस्पॉन्सिबल आणि निष्पक्ष म्हणजे फेअर सुद्धा असायला हवं. यासाठीच एथिकल AIची काही बेसिक तत्त्वं आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं फेअरनेस, म्हणजे AIने कोणताही भेदभाव नाही करायला पाहिजे. दुसरं ट्रान्सपेरन्सी.
एआयने एखादा निर्णय कसा घेतला हे आपल्याला समजायला हवं. तिसरं, अकाउंटेबिलिटी, म्हणजे शेवटचा कंट्रोल हा माणसाच्याच हातात असला पाहिजे. आणि हो, अर्थातच लोकांची प्रायव्हसी आणि सर्वांना फायदा झाला पाहिजे ही समावेशकता. आता एक मोठा प्रश्न येतो की या तंत्रज्ञानावर कंट्रोल कोणाचा असणार? जगभरातले देश आता स्वतःची एआय क्षमता बनवण्यावर खूप जास्त फोकस करत आहेत. आणि ह्याच आयडियाला सार्वभौम एआय किंवा सॉव्हरेन एआय असं म्हणतात. याचा सोपा अर्थ काय? तर प्रत्येक देशाने आपल्या सुरक्षेसाठी आणि प्रगतीसाठी बाहेरच्या देशांवर किंवा कंपन्यांवर अवलंबून न राहता स्वतःच्या डेटावर स्वतःच्या गरजेनुसार एआय सिस्टम तयार करावी. आणि भारतसुद्धा ह्याच दिशेने खूप महत्त्वाची पावलं उचलतोय. तर मग जाता जाता एक शेवटचा पण खूप महत्वाचा प्रश्न. एआय आपल्याच डेटावरून शिकून आपलं जग, आपलं भविष्य घडवतंय. तर खरा प्रश्न हा नाही की आपण तयार आहोत की नाही. खरा प्रश्न हा आहे की आपण या जबरदस्त पॉवरफुल तंत्रज्ञानाला कोणती मूल्य, कोणत्या व्हॅल्यूज शिकवणार आहोत. कारण लक्षात ठेवा, जे आपण त्याला शिकवू तेच आपलं उद्याचं भविष्य असेल.